तुमच्यासाठी परत एकदा मराठीतून व्हिडिओ घेऊन आली आहे। मी अनिसा शफीक। मी अनिसा कजाका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर मी आज घेऊन आली आहे दोडक्याची रस्सा भाजी, तीही झटपट होणारी। खूप छान लागते आणि झटपट होते आणि कमी मसाल्यात होते। तर चला आपण बघूया दोडक्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागते। तर चला, आज मी बनवणार आहे दोडक्याची रस्सा भाजी, तीही कुकर मध्ये। मागील व्हिडिओ बनवला होता मी वांग्याची रस्सा भाजी कुकर मध्ये, आता मी दोडक्याची रस्सा भाजी दाखवत आहे तुम्हाला। तर मी काय केले, दोडके सोलून छान नीट करून घेतलेत, कट करून घेतलेत, असे छोटे छोटे काप करून घेतलेत त्याचे। तुम्ही कसेही तुम्हाला मोठे काप आवडत असतील तर मोठे काप करून घेऊ शकता। मी छोटे छोटे करून घेतलेत आणि मी आज तुम्हाला कुकर मध्ये दाखवणार आहे। तर चला, मी त्यासाठी एक मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय चिरून। मी गॅसवर कुकर तापवायला ठेवला आहे, त्यामध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतला आहे। तेल आपलं छान गरम झालं की मी त्यामध्ये टाकणार आहे कांदा। कांदा छान आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान आपला परतून झालाय, आता मी टोमॅटो टाकून घेते। ह्याला पण आपण छान भाजून घेऊया, टोमॅटोला पण। आता मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि मग आपण टोमॅटो भाजूया छान। आता मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घालते, ही ऑप्शनल आहे। जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता। आणि जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही खलबत्त्यात वाटून सुद्धा आलं लसूण घालू शकता। आता मी दोडका भाजून घेणार आहे ह्यात। तेलावर परतल्यानंतर खूप छान त्याला टेस्ट येते, म्हणून मी दोडका छान भाजून घेणार आहे कांदा टोमॅटो बरोबर, आणि नंतर मसाले टाकणार आहे। आपल्याजवळ जर कमी वेळ असेल तर आपण कुकरमध्ये अशी रस्सा भाजी बनवू शकतो। तुम्ही रस्सा भाजी नसेल तर तुम्ही सुकी भाजी पण बनवू शकता याची। खूप छान लागते आणि खूप टेस्टी होते। कामाला वगैरे जाणाऱ्या गृहिणींसाठी खूप छान आहे ही ट्रिक। तुम्ही अशी ट्रिक वापरून रस्सा भाजी बनवू शकता। दोडका मी छान परतून घेतलाय तेलावर। आता मी थोडीशी हळद पावडर टाकणार आहे यामध्ये, थोडीशी लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे माझ्याकडे, ती टाकणार आहे, आणि आपला कांदा लसूण मसाला। तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट वगैरे किती खात असाल तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। मसाल्यांसोबत पण आपण छान दोडक्याला भाजून घेऊया। आणि आता मी ह्यामध्ये टाकणार आहे तुरीची डाळ। तर तुरीची डाळ मी 1-1.5 तासापूर्वी छान धुवून अशी भिजत ठेवली होती, तर ती मी टाकणार आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। आता मी इथे पावशेर दोडका घेतलेला, तर मी अर्धी वाटी तुरीची डाळ टाकणार आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने घट्ट पातळ जसं पण तुम्ही आमटी खात असाल रस्सा भाजी तसं तुम्ही घेऊ शकता। डाळ टाकून घेऊया आपण, त्याला पण नीट छान भाजून घेऊया डाळीला पण दोडक्यासोबत। छान मिक्स करून घेऊया। खूप छान टेस्ट येते आणि खूप छान बनते। ह्या प्रकारे तुम्ही बनवून मला कमेंट करून सांगा। अजून मराठीमध्ये तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायचे आहेत माझ्याकडून ते पण सांगा, मी आणि बनवून अपलोड करीन माझ्या चॅनलवर। आणि जे नवीन असतील माझ्या चॅनलवर त्यांनी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याशिवाय जाऊ नका, तुमच्या मैत्रिणीला तेवढीच हेल्प करा पुढे जाण्यासाठी। आता मी ह्यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घालणार आहे, ह्याने टेस्ट खूप छान येते आणि रस्सा भाजी मिळून येते एकदम, त्यामुळे मी दाण्याचा कूट घालणार आहे। तुम्ही पण घालू शकता किंवा आवडत नसेल तर स्किप पण करू शकता। आता तुम्हाला जशी पातळ घट्ट कशी तुम्हाला हवी भाजी तशी तुम्ही ठेवू शकता। मी यामध्ये थोडं गरम पाणी घालणार आहे। तुम्हाला जेवढी पातळ भाजी हवी तेवढी तुम्ही करू शकता। तर मी गरम पाणी घेतलंय, हे गरम करून ते घाला, आणि मी ह्याला कुकरला 2 शिट्ट्या देणार आहे। आता
कुकरचं झाकण लावलंय मी. आता मी ह्याला 2 शिट्ट्या काढणार आहे फक्त, मग आपली रस्सा भाजी तयार आहे. पहा किती सुंदर झाली आहे ना रस्सा भाजी दोडक्याची. हां, आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. थोडीशी कोथिंबीर ह्यावर पेरते आणि सर्व करून दाखवते. पहा कशी झाली आहे आमची दोडक्याची रस्सा भाजी. झाली आहे ना छान. हां, खूप छान होते आणि चवीलाही छान, खायलाही सुंदर लागते. तुम्हीही अशी दोडक्याची रस्सा भाजी करा आणि कमेंट करून सांगा मला कशी झालेली, आणि तुम्हाला काय काय शिकायचं आहे तेही सांगा. आणि माझं चॅनल अनिसा का जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.